दिसते मी किती करू नको. मग काय करते? मी आज भोगीची भाजी बनवते. भोगीची म्हणजे म्हणजे भोगीसाठी भाजी बनवते. हाय नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे भोगी आणि भोगीसाठी मी आज ही मिक्स भाज्या ज्या मी साफ करून ठेवल्या त्या सगळ्या घेणार आहे आणि याची मी भाजी बनवणार आहे, मिक्स भाजी. तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये मी मसाला घातला, कांदा आलं लसूणची पेस्ट आणि नेहमीप्रमाणे मी लाल तिखट आणि मीठ पण घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये. स्वरात वावर शाळेत जायला वेळ होतोय. चांगला असा मसाला मी भाजून घेणार आहे. मम्मी जरा मसाला साईडला करून ठेवते का? मसाल्यात खाऊ वाटतं काय तुला? तर भोगीची भाजी पण मी झणझणीत अशीच करणार आहे. चांगला मसाला चांगला मसाला भाजून घेतला. त्याच्यामध्ये मी ही मिक्स भाजी घालणार आहे. त्याच्यामध्ये फ्लावर, वाटाणा, घेवड्याची शेंग, बटाटे, वांगी, गाजर आणि कसली भाजी म्हणतात ती भाजी पण घातली. मला खरंच नाव आठवत नाही भाजीचं काय आहे ते. या दिवसामध्ये भाज्या मिळतात त्याच्यामुळे सगळं पोषक आहार ह्याच्यातनं पोटात गेला पाहिजे. मला वाटतं तुला निवडत बसायला आहे आता. चाळणी घेणार ती पण मिठाच्या पाण्यामध्ये धुतले ना, त्याच्यामुळे असं केलं. मी पहिल्या धुवूनच त्याच्यामध्ये घातलेलं. स्वरा तू आवर. स्वरा ब्रश केलायस ना, आंघोळ करून घे आणि हे कर युनिफॉर्म घाल डायरेक्ट. त्या भाज्या घातल्या आता मी सगळ्या मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तीळ घालणार आहे. मला तीळ नुसते खायला नाही आवडत. तिळामध्ये उष्णता असते, थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये उष्णता राहण्यासाठी. मम्मी मग ह्या भाज्यांमध्ये नसते ना गरमपणा? अगं ह्या दिवसामध्ये भाज्या सगळ्या मिळतात ना. मग तुमच्यासाठी मुलं असतात ना ज्याला भाज्या खायच्या नसतात, त्याच्यामुळे वर्षातून एक दिवस खायला काय हरकत आहे. मम्मी मी नुसती भाजी नाही खाणार, त्यात पाणी टाक. मी रस्सा रस्सा खायला नुसता. माहिती मला रस्सा रस्सा खात असते. एवढंच पाणी आणखी एवढ्या सगळ्या भाज्या. तुझ्या हातले तगडा झाला नाही सगळं हलवून हलवून असं चिकन वगैरे. काय घालायचं? चटणी टाकली का? टाकली मीठ
मीठ पण घातले सगळं मी मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळंच घातलं होतं की काय विसरायला नको म्हणून. कोथिंबीर पण घालायला लागते. मग तू कोथिंबीर नाही घातलीस. चांगलं घालायची आत्ताच नाही त्यामुळे घालायची. तिथं ठेवली आहे ना मम्मी. मिरची मिरची कशाला? तिखटपणा यायला. मी मिरची घातली तर पळून घालतो मी. हा ना. तरी अशा प्रकारे भाजीला मी 10 मिनिटं शिजवून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर आता घालणार आहे, नंतर शिजल्यानंतर घालणार आहे परत. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बनवण्याची आणि मी साध्या सिंपल पद्धतीने नेहमीच प्रमाणेच बनवणार आहे आणि नेहमीप्रमाणेच ह्याची टेस्ट पण खूप छान अशी होणार आहे आणि फुल गॅरंटी आहे. आणि मी कुकरमध्ये जरी भाजी शिजवली तरी मी ह्याला कुकरचं झाकण नाही लावणार, कारण की ते जास्तीचे कुकरमध्ये जास्तीचे शिजते नाही, त्याच्यामुळे ते बरोबर नाही लागत. ते पावभाजीसारखं टेक्स्चर त्याचा होऊन जातो त्याच्यामुळे. आणि थोडंसं कमी शिजले म्हणजे शिजलेली पाहिजे पण पूर्ण असं हे नको आहे, त्याच्यामुळे मी याला झाकण न लावता त्याच्यावर झाकण ठेवून फक्त मी शिजवून घेणार आहे. पण तुम्ही बांगड्या कुठून घेतल्या हो? हा बस हा, तुम्ही बांगड्या कुठून आणल्या नाही सांगितलं. बांगडं मम्मीने आणलं होतं. हा मराठी. मॅजिक चमचत ना. बस त्या दिवशी माहिती तर आपण हे केलेलं. थोडं थोडं म्हणत किती तिखट करायला लागलं. त्यानंतर 10 मिनटं मी ठेवणार आहे आता शिजत आणि मग बस. झालं. मग तू चपाती करणार आहे की भाकरी करणार आहेस? भाजी घातली मी शिजायला आता आणि मी बाजरीची भाकरी बनवते, ज्या तीळ लावून बनवायची. त्याच्यामध्ये मीठ घातले मी. तर मला आता खूप घाई झाली, पण तरी पण घाईमध्येच चालू आहे बनवायचं, कारण शाळेची एक घाई वेगळी आणि हा प्रकार वेगळा. मम्मी, मी दोघी सासूने ठरवलेलं का काय आपण सेम टायमिंगला भाकरी वगैरे करूया करू? हा असं काय नाही. मला मी प्रत्येक वर्षी डब्याला भाकरी देते. मी तू पप्पाला किती डब्याला भाकरी देणार आहेस? 4-5 दिवस. 4-5. दुसरे पण कोणी खातील ना. काय गं पहिलीच भाकरी असेल झालं, वेळ झाला ना काय ना काहीतरी होत असेल. मी बोलायची विसरले
सर्वांना माझ्याकडनं भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. घाईमध्ये लक्षात नाही राहिलं माझं. आज बाजरीची भाकरी, उद्या पुरणपोळ्या. म्हणजे मला 2 दिवस नॉन व्हेज हां कसं हे असं ॲडजस्ट करावंच लागतं, कारण की आपण नेहमी पुरणपोळी किंवा बाजरीची भाकरी करून खात नाही. मग आपण चिकन सोबत भाजलेली भाकरी खातो ना. चिकनसोबत खाणं वेगळं गं आणि हे खाणं वेगळं. आवर 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 आपण हे आलूचा पराठा वगैरे बनवतो बघ, एकदा चिकनचा पराठा हा. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते, कारण मला खूप घाई झाली आणि घाईमध्ये मी खरं तर हा ब्लॉग पण बनवला आहे. आणि हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. सर्वांना माझ्याकडे भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यावरती तू बोललीस तर आज मी सर्वांना दाखवलं की मी भोगीसाठी मी भोगीची भाजी कशी बनवली, किंवा भाकरी बनवल्या ज्या मी बाजरीच्या भाकरी ज्या आमच्याकडे म्हणजे हे सगळीकडे बनवलंच जातं. आणि त्याच्यामुळे आज सकाळीच मी सगळं राडा पूर्ण करून घेतलेला आहे तो, कारण की मला नंतर रील शूट करायचे होते त्याच्यामुळे. तर आज मी अशी रेडी झाली, साधी सिंपल, कारण की खूप हे मला करता नाही आलं. खूप म्हणजे जे तिळगुळचं वगैरे ते मेन मला चिकट आवडत नाही, त्याच्यामुळे जास्तीचं मी काहीच केलेलं नाही. गेल्या वर्षी पण मी बनवले होते रील जे तिळगुळाचे होते, पण ते खूप मी जास्त हे बनवलेले, म्हणजे हेवी थोडंसं बनवलेलं, त्याच्यामुळे ते पूर्ण मला चिकट होऊन गेले. त्याच्यामुळे मी यावेळेस सिम्पलच असं बनवलं की जे मला पण कम्फर्टेबल होईल आणि जो संक्रांतीचा लूक आहे तो मला करता येईल. तर अशी मी साधी सिंपल अशी रेडी झाली आणि अशी रील बनवलेत 2-3. तर संक्रांतीच्या माझ्याकडनं सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी मी भोगीच्या दिल्या आणि तोच व्हिडिओ मी कंटिन्यू ठेवून तुम्हाला मी संक्रांतीच्या पण शुभेच्छा देते, कारण की उद्या आहे मकर संक्रांती. आणि त्याच्यासाठी म्हटलं आता उद्याचं माहिती नाही काय, म्हणजे काय करणार आहे मी, त्याच्यामुळे शेड्यूल ठरलेलं नाही आहे काय करणार आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं आता जर मी रेडी झाली आहे तर सर्वांना मी ह्याच्या संक्रांतीच्या का नको शुभेच्छा द्यावे. त्याच्यामुळे माझ्याकडनं सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जी मी भोगीची भाजी बनवली ती नक्की तुम्ही ट्राय करा आणि नक्की करून बघा की कशी वाटते ते. आणि मेन माझा आजचा लूक जो सिम्पल आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. माझे व्हिडिओज बघा आणि संक्रांतीसाठीचे पण मी रील्स बनवले, तर ते रील्स पण बघा. सिम्पल बनवलेत, काही मी त्याच्यामध्ये हे नाही केलेलं, तर ते पण नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटले मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी हा असा लूक केला आहे जो संक्रांतीसाठी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्याकडे ब्लॅक साडी खूप जास्ती आहेत आणि त्याच्यामुळे मला प्रश्न पडलेले की मी कोणती ब्लॅक कलरची साडी करू. तर खूप अशा साड्या आहेत. ही साडी तर मी गावावरून घेतलेली, गावी असून पण मला एवढी सुंदर साडी भेटली आहे. आणि हा माझा लूक झाला आहे जो मी रेडी झाली आहे. आणि उद्याचं माहिती नाही कोणाला, उद्या काय माहिती नाही. सर्वांना वाटते की पहिली संक्रांतच केली पाहिजे, असं काही नसतं. हौसेला मोल नाही, कारण की कोणतीही गोष्ट कोणत्याही वयात किंवा कोणत्या वयामध्ये आणि वेळ प्रसंग कोणता आहे ना आपण हे करू शकत, कारण की कसं वेळ आज आहे उद्या नाही आहे. त्याच्यामुळे आज जे आहे ते मला आज जगायचं हे मी नेहमी सांगत असते. त्याच्यामुळे संक्रांतीला खरं तर जास्तीत जास्त लेडीज ब्लॅक कलर घालतात, त्याच्यामुळे मी हा असा ब्लॅक कलरची साडी घातली आहे आणि असा लूक केला आहे. आणि काही जास्ती केलेलं नाही, साधं सिंपलच केलं आहे. तुम्हाला तर माहिती माझे व्हिडिओज जरी असले तरी सिंपलच असतात, जे मी सिंपलच करते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी इथे संपवते आणि सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.